भंडारदराकडे जाण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी एकेरी वाहतूक। स्वातंत्र्यदिनी भंडारदरा परिसरात अनेक पर्यटकांची पसंती असल्यामुळे पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक येत असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। 15 ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। 15 ऑगस्ट दरम्यान उपरोक्त प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त होते। त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत। सदर भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता वाहतूक नियमात बदल करण्यात आले आहेत। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसे आदेश दिले आहेत। यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे। शेंडी भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंगुशी फाटा येथून प्रवेश असेल। एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंगुशी फाटा, वाकी फाटा, चिंचोडी फाटा, यश रिसॉर्ट, शेंडी भंडारदरा धरण, स्लिपवे गेट, भंडारदरा गाव, गुहिरे, रंधा मार्गे इच्छित स्थळी आता येणार आहे। यातून फक्त अत्यावश्यक सेवा, ॲम्ब्युलन्स, अग्निशमक दल, शासकीय वाहने यांना वगळण्यात आले आहे। पर्यटकांनी गर्दी बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असून वाहने देखील चेक होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी केले आहे। राजूर पोलीस ठाणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर तर्फे भंडारदरा धरण तसेच परिसरात 15 ऑगस्टच्या निमित्ताने फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही आवाहन करत आहोत। सदर दिवशी रंधा फॉल येथून जो भंडारदऱ्याला जाणारा रस्ता आहे तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यांच्यासाठी पर्यायी जो रस्ता आहे तो वाकी फाटा तसेच वारंगुशी फाटा मार्गे देण्यात आलेला आहे। त्या रस्त्यातून आपण शेंडी गावात जाऊ शकतात। तसेच याबाबत माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश देखील काढलेले आहेत। येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीची अडचण होऊ नये तसेच गर्दी होऊ नये याकरता सदरची काळजी घेण्यात आलेली आहे। येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण शांततेने, आनंदाने संपूर्ण परिसराचा आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्यावा। कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी ही खपवून घेतली जाणार नाही। तसेच मद्यप्राशन करणाऱ्यांकरता देखील ठिकठिकाणी साध्या वेशांमध्ये आम्ही पोलीस पथक नेमत आहोत। तरी येणाऱ्या सर्व पर्यटकांनी शांततेत येऊन निसर्गाचा आनंद घ्यावा ही विनंती। प्रतिनिधी विलास तुपे, राजूर।